घुलेवाडी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री रंगनाथ राऊत यांच्या मातोश्री स्वर्गीय इंदुबाई गणपत राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता घुलेवाडी फाटा येथे स्वर भास्कर हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे कीर्तन संपन्न झाले। यावेळी घुलेवाडी गावातील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आणि स्वर्गीय इंदुबाई यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। स्वर्गीय इंदुबाई यांच्या पश्चात पती श्री गणपत जानकू राऊत, मुलगा श्री रंगनाथ गणपत राऊत, श्री साहेबराव गणपत राऊत, मुलगी सौ कविता उगले, सौ लता रहाणे, सौ सरिता आहेर, सौ शोभा रहाणे, जावई श्री अरुण उगले, श्री मच्छिंद्र रहाणे, श्री बाळासाहेब आहेर, श्री भाऊसाहेब रहाणे असा मोठा परिवार आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळा संता तो शेविले। निळोबराय वर्णन करतात की आयुष्यभर केलेली सेवा, आयुष्यभर घडलेली साधना, त्या साधनेचं कौतुक आहे। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा। आपलाही समारोप गोड झाला पाहिजे, याकरता सगळ्यात पहिले आम्हाला कर्मयोग सांभाळावा लागेल, त्यानंतर भक्तियोग फलद्रूप होत असतो। पहिले कर्मयोग सांभाळा। ईश्वर कृपेने जे कर्म आपल्या पदरामध्ये आलेले आहेत, वडिलांनी शेती व्यवसाय केला, आपल्यालाही थोडा बहुत शेती व्यवसाय स्वीकारून त्या शेती व्यवसायात प्रामाणिकता जपून, आपापल्या व्यवसायातली प्रामाणिकता जपून, हा व्यवसाय आपण करत नाही, परमात्माच आपल्याकडनं हा व्यवसाय, ही सेवा, हे कर्म करून घेतात। या समर्पण भावनेनं जर ते कर्म घडलं तर तो संसार राहत नाही, तो संसार भक्तीमध्ये परावर्तित होतो। संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया वाजवा महाराज मंडळी करता। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी कर्मयोग सांगितला, हीची थोर भक्ती आवडती देवा। संकल्पावी माया संसाराची, संसारावरचं ममत्व, तेवढंच ममत्व देवाच्या चरणी समर्पित करणं। किंबहुना सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर संत शिरोमणी सावता महाराजांनी आपला मळा फुलवला। सावता महाराजांच्या मळ्यामध्ये जे पिकं होते तेच आपल्या मळ्यात आहेत। संत शिरोमणी सावता महाराजांचा मळा बांधण्याकरता परमात्मा आले। त्याचं कारण संत शिरोमणी सावता महाराजांचा जो मळा होता, त्या मळ्यामध्ये अखंड भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण होतं। कांदा मुळा भाजी हा झाला संसार। कांदा मुळा भाजी आता परमार्थ। अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, माझी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी। मोठ नाडा वीर दोरी, अवघी सावताने केला मळा,
पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक वारकरी संप्रदायातील अत्यंत नामवंत नाव असलेले सूर भास्कर हरिभक्त परायण रंजळे महाराज हे या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांची कीर्तनाची सेवा दिली. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या राऊत कुटुंबियांच्या वतीनं त्यांचे प्रथमतः ऋण व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. एवढं सोपं नाही आहे. टेम्परेचर 39-40 असताना महाराष्ट्रभर फिरणं आणि दुपारीसुद्धा कीर्तन करणं आपल्याला जेवढं वाटत असलं तेवढं सोपं ही गोष्ट निश्चितपणे नाही. यांच्यामुळं संप्रदाय हा अत्यंत ताटमानाने स्वाभिमानाने महाराष्ट्रामध्ये आणि देशभर पुढे चाललेला आहे. पुन्हा एकदा महाराजांना धन्यवाद देतो. इंदुबाईंबद्दल जे नातवंड आहेत आर्यन, रियांश आणि सरिता यांनी ज्या भावना व्यक्त केल्यात त्याच खरं तर इंदुबाईंच्या जे संस्कार आहेत, त्यांनी जे काही कष्ट घेतले असतील त्यांच्या कुटुंबासाठी, त्याचं त्या एखाद्या वेळेला चांगलं गोड फळ कसं यावं या नातवंडांच्या रूपाने या ठिकाणी पाहायला आपल्याला निश्चितपणाने मिळालं. त्यांनाही धन्यवाद. खरं तर आमच्या गणपत तात्यांबरोबर संसार करणे एवढी काही सोपी गोष्ट नाही. गणपत तात्या गावात काय आणि घरात काय ते अत्यंत तापट, स्पष्ट बोलणारे, पटलं तर पटलं, नाही तर नाही पटलं म्हणणारे, असं गणपत तात्यांबरोबर आमच्या या काकूने संस्कार केला. 3 मुली, रंगनाथ असेल, साहेबराव असेल, हे सुद्धा अत्यंत चांगलं काम त्यांच्या परीने त्यांच्या क्षेत्रामध्ये करतायत. भरलेला फुललेला संसार. कारण ज्या काळामध्ये या इंदुबाई या कुटुंबामध्ये आल्या त्यावेळेला महाराज इथं फक्त माळरान होतं, बाकी काहीच नव्हतं. आणि दुष्काळ, विड्या वळणं या पलीकडे इथं काहीच नव्हतं. शेतीसुद्धा बिनभरोशाची शेती आपली सगळी होती. परंतु या माऊलीचे खूप मोठे उपकार या कुटुंबावर आहे आणि तिच्या कष्टातून आज हा सगळा कुटुंब पुढे गेलेला आपण पाहतोय. आणि त्याचं चांगलं रूप आपल्याला साहेबरावच्या मुलं, नंतर आमच्या आहेर परिवारातली जी नात आहे तिने तिच्या बोलण्यातून जाणवलेलं आहे. इंदुबाईंच्या जाण्याचं दुःख राऊत परिवाराला आहे, गणपत तात्यांना सर्वांनाच आहे, मुलांना आहे. आपण सर्व नातेवाईक, सर्व ग्रामस्थ या दुःखात सहभागी आहे. आणि या मातेचं स्मरण करत असताना समाजामध्ये ताटमानाने, स्वाभिमानाने चांगले संस्कार घेऊन पुढे चालत राहणं हीच तिची खरी तिला आदरांजली राहील. मी आपल्या गुलाडी ग्रामस्थांच्या वतीने या मातेला या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. गणपत राऊत या आमच्या वेहीनबाई 1 वर्ष यांना आपल्यातून जाऊन पूर्ण झालेलं आहे. आपण सर्व आप्तेष्ट पाहुणे मंडळी त्यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली द्यायला इथे उपस्थित आहोत. आईचं फार मोठं महत्त्व असतं. आता या छोट्या मुलींनी जी श्रद्धांजली वाहिली त्या आमच्या नाती आहेत. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गर्यासी, स्वर्ग आणि जन्मभूमीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या या मातेला मी, माझं कुटुंब, दातखळे परिवार यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. आणि वेहीनबाईंना 1 वर्ष झालं तरी अजून कोणीही विसरलं नाही. अतिशय मनमिळावू हसरं व्यक्तिमत्व. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी त्यांना पुनश्च एकदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. कष्टाच्या गावात तरकत्या उन्हात आणि रखरखत्या रानात
माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गावात आई माझी मायेच्या सागर दिला तिने जीवन आकार नवीची चांदणी तू चंद्राची गोल नवीची चांदणी तू चंद्राची गोल शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये आयुष्य जगेला आई देवापाशी सुद्धा विठोलाच्या मागेला आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवन आकार. थँक्यू. या विषयावर आज बोलणार आहे. आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो याचा थोडा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? आपण असं विनाकारण आईसाठी कधीच काही घेऊन जात नाही. बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं, तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट रंग कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? आई करते, आपण नाही. आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो का? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो का? तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो का? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण काहीही करत नसताना तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते. नशिबापुढे, देवापुढे, दैवापुढे माझ्या बाळाचं भलं होऊ दे. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते, पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागानं, आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागानं. तिचा खडबडीत हात हातात घेऊन कधीतरी बघानं. तिचा खडबडीत हात हातात घेऊन कधीतरी बघानं. किती उंचावर गेलो तरी झेप कमी पडते. खूप उंचावर गेलो तरीही झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी, तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचे ना तुम्हाला, आईच्या पायावर डोकं ठेवा. आईच्या पायावर डोकं ठेवा. मिस यू आजी. तुझ्या एका हाकेची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. आर्यन साहेबराव राऊत आहे. मी आता 6वी मध्ये शिकतोय आणि आता मी माझ्या आजीसाठी एक गाणं म्हणणार आहे. गाण्याचे नाव आहे हंबरून वासर आले. हंबरून वासर आले, हंबरून वासर आले, चाटती जेव्हा गाय तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय रे, दिसते माझी माय. हंबरून वासर आले, आया बाया सांगत होतो जेव्हा ताना, दृष्काळात माईच्या माझ्या अटला होता पाना. पिठामधी पाणी घालून मला पाजत जाय.
तेव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माय रे, दिसते माझी माय. हंबरून वासर आले काना काटा याच्या याला माय जाय राणी. पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. कान्या काट्या कान्या काट्या कान्या काट्यालाही तिचे मानत नसे पाय. तेव्हा मले काट्यामध्ये दिसते माझी माय रे, दिसते माझी माय. हंबरून वासर आले. त्या ठिकाणी हरिभक्त परायण रंजाळे महाराज त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या कीर्तनातून सांगितलेल्या. या गोष्टी आपल्याला नको आहे त्या स्किप करायला सांगितले. त्यांनी जे चांगलं आहे तीच आपल्याला घ्यायला सांगितले महाराजांनी. मातोश्री जाण्यानं निश्चितच रंगनाथ असेल, साहेबराव असेल, त्यांच्या भगिनी असतील, त्यांच्यावर निश्चितच दुःख झालेलं आहे. एक माता घरातून गेल्यानंतर ते घर तसं म्हणजे एक अबोल होतं. एकमेकाशी जास्त संपर्काचं साधन असतं. कुणी काही म्हटलं तर आईकडे जाऊन आपला मुलगा आईशी बोलतो. ते क्षेत्र रंगनाथजी आणि साहेबरावांचं हरवलं. आमचे गणपतदादा असतील, त्यांनासुद्धा खूप दुःख झालेलं आहे. परंतु शेवटी त्याला जन्म आहे, त्याला मरण आहे. त्याप्रमाणे नियतीच्या मनात जे असेल ते घडतं. त्याप्रमाणे त्या गेल्या. मी सुद्धा बऱ्याच वेळा या ठिकाणी जाताना बऱ्याच वेळा वळतो, बघतो. परंतु ते जे वात्सल्याचे जे शब्द आहे ते मला या ठिकाणी आता मातोश्री गेल्यामुळं मिळत नाही. निश्चितच मी त्यांच्या जाण्यानं आणि तसं सर्व राऊत परिवार दुःखी झालेला आहे. चौमोत्रा व्यवसायिक थोरात विद्यालय त्याचबरोबर संगमनेर वकील असोसिएशनच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. प्रथम वर्ष श्रद्धानिमित्तानं खरंच आज या महाराजांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. बऱ्याच दिवसांनी आपल्या बेळगावमध्ये त्यांचा योग आला. आमचे खरंच गुरुवारी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज रंजाळे यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी ते आले. आपली कीर्तन सेवा अतिशय सुंदर त्यांनी ठिकाणी दिली. त्यांचं मी आमच्या राऊत परिवाराच्या वतीने मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसे अनेक गुरुजन मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. माऊली महाराज तांबे असतील, नवनाथ महाराज गीते असतील, शुभम महाराज बनकर असतील, यांचाही मी आमच्या राऊत परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो. साधेपण गुरुजी आश्रमाचे संस्थापक सन्माननीय राम महाराज पोवळ यांचंही मी या राऊत कुटुंबियाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. तसेच एवढं सुंदर असं जे नियोजन असतं आपल्या राऊत माळ्यामध्ये अतिशय चांगलं त्यांचं नियोजन असतं. कोणताही कार्यक्रम असला तर आमचे गुरुदास महाराज वर्गी या कामासाठी वेळ देत असतात, स्वतःच काम बाजूला ठेवत असतात. ते सुद्धा आज या प्रथम वर्षासाठी ते आले. त्यांचं मी राऊत परिवाराच्या वतीने, राऊत कुटुंबियाच्या वतीने मनापासून आभार मानतो. तसं अनंत महाराज एवढे बिझी शेड्यूल असून सुद्धा त्यांना आमच्या रंगनाथ महाराजांनी, रंगनाथ राऊत यांनी आमंत्रण दिलं. ते सुद्धा आमचे जावई, राऊत कुटुंबाचे जावई आहेत. त्यांनी अमूल्य वेळ खर्च ठिकाणी केला. तेही या ठिकाणी आले. सुंदर अशी त्यांनी चाल म्हटली. त्यांचंही मी आमच्या राऊत परिवाराच्या वतीने मी ऋण व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात काही दोन श्रद्धांजली या ठिकाणी वतीने मी या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब रामचंद्र राऊत यांना विनंती